काय म्हटले बा? A monochromatic ray of light travel from an optically denser medium to a rarer medium if C is critical angle, then maximum possible deviation of the rays. Maximum possible deviation of the rays. बघा आता लक्ष द्या. आता मी हा प्रॉब्लेम का घ्यालोय? थोडस 11 हा 11चा प्रॉब्लेम आहे काय? दिस एंटायरली बेस्ड ऑन 11. मग 11ची टोटल इंटरनल रिफ्लेक्शनची थेरी आहे. तर लक्ष द्या की लाईट पास झाली फ्रॉम डेन्सर मीडियम टू व्हॉट? रेअरर मीडियम. इज इट क्लिअर एव्हरीवन? अंडरस्टूड व्हॉट मी काय सांगतो ते कळतं काय यश? लाईट कुठून पास झाली? डेन्सर टू व्हॉट? रेअरर. इफ सी इज अ क्रिटिकल अँगल, जर अँगल हा क्रिटिकल असेल, अँगल नेहमी नॉर्मल बरोबर मेजर करतात. अंडरस्टूड? अँगल जर काय असेल क्रिटिकल असेल तर लाईनचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काय येणार? हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 डिग्री असतोय. 90 डिग्री असतो. ओके. इज इट क्लिअर? हे विचारलं. मग एज अ डेव्हिएशन म्हणजे काय? एज डेव्हिएशन म्हणजे काय असते सांगा? एज अँगल बिटवीन एज अँगल बिटवीन नाही नॉर्मल नाही चुकीचं केलंय म्हणून खोडवलं की मी. हा अँगल म्हणजे काय असतो? डेव्हिएशनचा अँगल. तुम्ही सांगा डेव्हिएशनचा अँगल काय असणार? हा अँगल डेव्हिएशनचा आहे बरोबर. हा टोटल अँगल कसला आहे? आणि ऑप्शन मध्ये इन टर्म ऑफ सी पाहिजे ना. मग हा अँगल सी आहे बघा. बाय ऑपोजिट अँगल सेम तेरीनं हा अँगल सी आहे. मग डेल्टा किती असणार? 90 मायनस सी. कळालं? इज इट क्लिअर ऑल ऑफ यू? तरी कळालं सगळ्यांना? डेव्हिएशन अँगल म्हणजे अँगल बिटवीन जाधव पाटील, अँगल बिटवीन एक्सटेंडेड लाईन ऑफ इन्सिडन्स अँड रिफ्रॅक्शन मधला अँगल. ओके. मग सिंपल जॉमेट्री आहे फक्त. ऑपोजिट अँगल सेम. 90 minus C is nothing but option number C. Okay.